राम राम मंडळी, बारकेलं समोसं बघून तुम्हाला कळायचं बी नाही हे समोसं बिनपिठाचं बनवल्यात आणि यामध्ये घातलेली भाजी बी दुपारची उरलेली बटाट्याची शिळी भाजी आहे. त्याचं काय झालं बघा, आमच्याकडे रातच्याला वशाट असलं म्हणजे दुपारच्या भाजीला असं सांच्याला खपवावं लागतं या. पहिल्यांदा 5-6 उडदाचं पापड घेऊन एका वेळेला एक पापड पाण्यामध्ये घटकाभर बुडवून पापड वाईज मऊ झाल्यावर ना त्याचं 2 तुकडं करून बोटानं त्याचा भेळपुऱ्याच्या पेपराच्या कोणावानी कोण बनवून पापड चिकटून घेतला. मग तयार कोणामध्ये बटाट्याची भाजी घालून समोसं कडनं चिटकवून घेतलं. कडनं जर चिकटत नसतं समोसा तर वाईच पाण्याचं बॉट लावून कडं चिकटून घ्यायची आणि कोणामध्ये भाजी दाबून नाही भरायची, नाहीतर कोण फाटतेल बघा. वाटीभर भाजीचं 10-12 बारकेलं समोसं तयार झालं बघा. समजा तयार झालेलं बारकूचं समोसं बारीक गॅसावर कुरकुरीत व्हायचं तेलामध्ये तळून घेतलं बघा. पापड चांगलं आतपातूर कुरकुरीत व्हायचं तळून घेतलं म्हणजे आतल्या बाजूनं समोसं मऊ नाही पडत. आणि एक सांगायचं राहिलंच बघा, एका वेळेला एकच पापड भिजवायचा. समजा पापड एका वेळेलाच भिजवलं तर समजा चिटकून लदगा तयार होईल पापडाचा. समोसा तळताना 3-4 हिरव्या मिरच्या बी तळून घेतल्या. कांद्याच्या ग्वाल चटणीवर वरनं चाट मसाला भरभरून समोसा खाया तयार बघा. आणि तयार झालेलं पापडाचं समोसा लगेच खाऊन घ्यायचं, नाहीतर बटाट्याच्या भाजीमुळे समोसा मऊ पडत्याल. आणि अर्धा तास खपून बनवलेलं चटपटीत समोसा लेकरांनी आणि कारभाऱ्यांनी घटकाभरातच खाऊन मला ठेंगा दावला. तुम्ही बी दाबा ठेंग्याचं बटन.